नमस्कार STC फॅमिली, तुम्हा सगळ्यांना गणेश आगमनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आय होप तुम्हा सगळ्यांची गणपती आगमनाची तयारी झालीच असेल. माझी पण पूर्ण तयारी झाली आहे आणि लवकरच घरातल्या वडीलधाऱ्यांनी ठरवलेल्या मुहूर्ताप्रमाणे आम्ही श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करू. पण तत्पूर्वी मी प्रॉमिस केल्याप्रमाणे घेऊन आली आहे आज गणपती स्पेशल कथांचा पहिला भाग. तर मंडळी, आज कथा सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला गणरायाच्या रूपाबद्दल थोडीशी माहिती सांगू इच्छिते. तुम्हाला माहिती असेलच की गणपतीला किती वेगवेगळ्या नावांनी आपण संबोधत असतो. लंबोदर, वक्रतुंड, गजानन, एकदंत, विघ्नहर्ता आणि अजूनही बऱ्याच नावांनी. तर आत्ता नमूद केलेल्या काही नावांचा अर्थ जर तुम्ही गणपतीचे रूप पाहिले तर तुम्हाला लगेच त्याचा संदर्भ लागेल. जसं गजानन म्हणजेच गज म्हणजे हत्तीसारखे, आनन म्हणजेच तोंड असलेला. लंबोदर ज्यांचं उदर म्हणजेच पोट मोठं आहे असा. एकदंत म्हणजेच ज्याला एकच दात आहे असा. अर्थात गणपतीचा एक दात पूर्ण आहे आणि दुसरा तुटलेला असल्यामुळे आपण एकदंत असं संबोधतो. वक्रतुंड ज्याचे तोंड म्हणजेच सोंड वक्र म्हणजेच वळलेली आहे असा. गणपतीच्या रूपाचं वर्णन करायचं झालं तर मोठं डोकं, सुपासारखे 2 कान, इवलेशे डोळे, मोठं पोट आणि त्या पोटावर आलेली त्यांची मोठी वळलेली सोंड, 4 हात पण एकच दात, गोरापान रंग आणि मऊ नितळ असं अंग. गणेशाची प्रतिमा भारतीय कला आणि संस्कृतीत विविध अंगवळणींमधून अनेक प्रतिकात्मक अर्थ दर्शवते. गणेशाच्या शरीराच्या विविध भागांचे प्रतिकात्मक अर्थ पुढील प्रमाणे आहेत. मोठं डोकं. गणेशाचं डोकं मोठं ते ज्ञान, विवेक आणि बुद्धीचे प्रतीक आहे. गणपतीचं मोठं डोकं मोठ्या मेंदूचे आणि गहन विचारांचे प्रतिनिधित्व करतो. मोठे कान. गणेशांचे मोठे कान दर्शवतात की त्यांच्याकडे इतरांचे ऐकण्याची आणि कल्पना आत्मसात करण्याची उत्तम क्षमता आहे. गणेश जगाचा शासक असल्याने त्याच्याकडे त्याच्या सर्व प्रजेच्या प्रार्थना आणि गरजा लक्षपूर्वक ऐकण्यासाठी मोठे कान आहेत. इवलेसे डोळे. गणेशाचे छोटेसे डोळे हत्तीच्या डोळ्यांप्रमाणे इवलेसे आहेत. असं म्हणतात की हत्तीच्या डोळ्यांमध्ये नैसर्गिकपणेच अशी काही रचना आहे की ज्यामुळे ते वस्तू खरोखर ज्या आकाराच्या आहेत त्यापेक्षा त्यांना मोठ्या भासतात. म्हणूनच बाप्पांचे डोळे अहंकाराला शरण न जाता विनम्रतेचा स्वीकार करण्याचे प्रतीक आहेत. हत्तीची हनुवटी. गणेशाच्या हत्तीच्या हनुवटीचा असामान्य आकार आणि तिरकपणा कधीकधी जीवनातील अनपेक्षित बदलांचा आणि अडथळ्यांचा संकेत असतो. हे अडथळ्यांना पार करण्याच्या तयारीचा प्रतीक आहे. दात. बाप्पांचे 2 दात मानवी व्यक्तिमत्वाचे 2 पैलू, शहाणपणा आणि भावना दर्शवतात. उजवा दात शहाणपणा दर्शवतो आणि डावा दात भावना दर्शवतो. तुटलेला डावा दात ही कल्पना व्यक्त करतो की परिपूर्णता प्राप्त करण्यासाठी एखाद्याने भावनांवर शहाणपणाने विजय मिळवला पाहिजे. मोठे पोट. गणेशाचे मोठे पोट जीवनातील विविध अनुभव, अडथळे आणि सहहेतुकतेला प्रतिनिधित्व करते. हे प्रत्येक व्यक्तीला जीवनातील अडचणींना सामावून घेण्याची आणि त्यांना स्वीकारण्याची ताकद देतो. याचा अर्थ मोठ्या पोटामुळे जीवनातील विविध गोष्टींचा समावेश होतो आणि सहजतेने स्वीकारला जातो. हात. गणेशाचे 4 हात विविध गोष्टींचे प्रतिनिधित्व करतात. एक हात वर केलेला जे वरद मुद्रा दर्शवते, जी आशीर्वाद,
संरक्षण आणि समर्थनाचे प्रतीक आहे. एक हातात मिष्टान्न किंवा लाडू किंवा मोदक हे संपत्ती आणि सुखाचे प्रतीक आहे. एक हातात कुऱ्हाड, या कुऱ्हाडीने भगवान गणेश अडथळ्यांना प्रहार आणि दूर करू शकतात. कुऱ्हाड ही माणसाला नीतिमत्ता आणि सत्याच्या मार्गावर नेण्यासाठी देखील आहे. एका हातात पाशा किंवा चाबूक, जो शक्तीचे प्रतीक आहे, जे श्रद्धावान व्यक्तीला देवाच्या शाश्वत सौंदर्याशी बांधते. चाबूक सांगते की सांसारिक आसक्ती आणि इच्छांपासून मुक्त व्हावे. मानवी शरीर, गणेशाच्या मानवी शरीराचे प्रतीक म्हणजे शरीरातील विविध अंगांचे सामर्थ्य आणि जीवनाचे विविध पैलू. मानवी शरीराच्या विविध भागांमध्ये जीवनाचे विविध टप्पे आणि अनुभव दर्शवले जातात. उंदीर, गणपतीचे वाहन उंदीर हा अहंकार दर्शवतो. उंदिराचा वापर वाहन म्हणून करून भगवान गणेश अहंकारावर नियंत्रण ठेवण्याची शिकवण देतात आणि म्हणूनच असे म्हणले जाते की जो त्याच्या अहंकारावर नियंत्रण ठेवतो त्याच्याकडे गणेश चेतना असते. गणेश चतुर्थी हा विश्वाचे नियंत्रण करणाऱ्या परमेश्वराचा उत्सव आहे. भटकणारा चंचल उंदीर डगमगणाऱ्या मानवी मनाला दर्शवतो. जसे गणपती हत्तीचे डोके उंदरावर नियंत्रण ठेवतो, त्याचप्रमाणे आपण आपल्या मनावर बुद्धीने नियंत्रण ठेवायला शिकले पाहिजे. गणेशाची प्रतिमा त्यांच्या शरीराच्या प्रत्येक भागामध्ये एक विशिष्ट प्रतिकात्मक अर्थ दर्शवते, जो जीवनातील विविध तत्वे आणि मूल्ये समजून घेण्यासाठी आणि अंमलात आणण्यासाठी मदत करतो. चला तर मग श्री गणेशाच्या जन्मकथेपासून सुरुवात करूया. आत्ता जी गणेश जन्मकथा सांगत आहे ती शिवपुराणानुसार आहे. भगवान शंकर आणि देवी पार्वती कैलास पर्वतावर राहत आणि तेच त्यांचं निवासस्थान होतं. बऱ्याच वेळा भगवान शंकरांना विश्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी कैलास पर्वताहून बाहेर जावं लागायचं आणि अशा वेळी देवी पार्वती कैलास पर्वतावर एकट्याच असायच्या. देवी पार्वतींना अशा वेळी खूप एकाकी वाटत असे. एके दिवशी अशाच एका प्रसंगी देवी पार्वतींनी स्वतःच्या शरीराच्या मळापासून एका बालकाची मूर्ती बनवली आणि त्यात प्राण फुंकले. त्यांनी त्या बालकाला गणेश म्हणले आणि आपला पुत्र म्हणून त्याचा स्वीकार केला. पुत्र गणेशासोबत माता पार्वतीचा वेळ आता आनंदात जात होता. माता पार्वतीचा वेळ बाळ गणेश सोबत हसत बागडत खेळण्यात छान जात होता. शिवाय गणेश अतिशय गुणी आणि मातेचा एकदम आज्ञाधारी बालक होता. थोड्या वेळाने माता पार्वतीला आंघोळीला जायचे होते. तेव्हा त्यांनी पुत्र गणेशाला सांगितले, बाळा, मी आता आंघोळीला जाणार आहे, तेव्हा तू आपल्या घराचे रक्षण कर आणि माझी आंघोळ करून बाहेर आल्याशिवाय कुणालाही घरात प्रवेश करू देऊ नकोस. पुत्र गणेशांनी पार्वतीस म्हणले, जशी आज्ञा मातोश्री, आपण निश्चिंत होऊन आंघोळीस जा. आज्ञाधारी गणेश अगदी मन लावून घराबाहेर पहारा देत होते. काही वेळानंतर विश्व कल्याणासाठी बाहेर गेलेले भगवान शंकर तेथे आले आणि घरात प्रवेश करू लागले. मात्र मातेच्या आज्ञेचे पालन करणाऱ्या गणेशांनी त्यांना घरात प्रवेश करण्यापासून रोखले. बराच वेळ संवाद साधून देखील पुत्र गणेश भगवान शंकरांना घरात प्रवेश करू देत नव्हते. बराच वेळ झाला तरी स्वतःच्याच घरात प्रवेश करता येत नाहीये हे पाहून भगवान शंकर क्रोधित झाले. शिवाय हे अज्ञात बालक कोण आहे हे भगवान शंकरांना माहीत देखील नव्हते. म्हणून त्यांनी रागातच आपल्या सैन्याला त्या बालकाचा नाश करण्याची आज्ञा दिली. परंतु गणेशाला पार्वतीने त्यांच्या निर्मितीच्या वेळेसच बऱ्याच शक्ती दिल्या होत्या आणि त्या शक्तींचा वापर करून गणेशांनी भगवान शंकरांच्या सैन्याचा पराभव केला. यानंतर मात्र अतीव क्रोधासाठी ओळखल्या जाणाऱ्या भगवान शंकरांनी
आपल्या रागावरचा ताबा गमावला आणि आपल्या त्रिशूळाने गणेशाचा शिरच्छेद केला. जेव्हा माता पार्वती आपली अंघोळ पार पाडून बाहेर पडल्या आणि आपल्या प्रिय पुत्राचे मृत शरीर पाहिले, तेव्हा माता पार्वतीच्या संतापाची सीमा उरली नाही. त्या भगवान शंकरांवर प्रचंड संतापल्या आणि त्या कृतीचा परिणाम म्हणून संपूर्ण विश्वाचा नाश करण्याचे वक्तव्य त्यांनी केले. ब्रह्मा, विष्णू आणि शिव या त्रिमूर्तींवर विश्वाची जबाबदारी होती. ब्रह्मदेवाने पार्वतीचा क्रोध पाहिला आणि भगवान शंकरांच्या वतीने माफी मागितली आणि तिला विश्वाचा नाश न करण्याची विनंती केली. मात्र पुत्रवियोगाने व्याकुळ माता पार्वतीने एकाच अटीवर आपण विश्वविनाश करणे थांबवू असे सांगितले. माता पार्वतींनी आपला पुत्र गणेश याला पुन्हा जिवंत केले जावे आणि मुख्य देव म्हणून पूजले जावे या त्यांच्या अटी भगवान शंकर आणि ब्रह्मदेवांपुढे ठेवल्या. भगवान शंकरांनाही रागाच्या भरात आपण केलेली चूक लक्षात आली आणि त्यांनी माता पार्वतीची माफी मागितली. त्यांनी आपल्या सैन्याला जंगलात जाण्याचा सल्ला दिला आणि उत्तर दिशेमध्ये त्यांना जो कोणताही झोपलेला सजीव पहिल्यांदा दिसेल त्याचे डोके आणण्याची आज्ञा केली. भगवान शंकरांच्या आज्ञेचे पालन करत जंगलात शोधाशोध करत निघालेल्या सैन्यांना योगायोगाने एक झोपलेला हत्ती भेटला आणि त्यांनी आज्ञेचे पालन करत त्याचे डोके भगवान शंकरांकडे आणले. हे डोके शिरच्छेद झालेला बालक गणेशाच्या शरीरावर ठेवले गेले आणि भगवान शंकरांनी त्याला जिवंत केले आणि त्याला स्वतःचा मुलगा म्हणून स्वीकारले. अशा प्रकारे गणेशाचा जन्म आपल्याला माहिती आहे आणि आता त्याची देवता म्हणून पूजा केली जाते. मंडळी, तुम्ही कधी विचार केलात का की या कथेतून आपण काय शिकू शकतो? माझ्या मते ही कथा जितकी गणेश जन्माबद्दल बोलते तितकीच आपल्याला हेही शिकवते की आपल्या रागावर नियंत्रण ठेवता आले नाही तर आपणच आपल्या जवळच्या प्रियजनांच्या नुकसानासाठी कारणीभूत ठरू शकतो. त्याचबरोबर आपल्या चुका लक्षात घेऊन त्याच्या लवकरात लवकर सुधारणेसाठी आपण प्रयत्नशील असावे. तर मंडळी, आजच्या भागापुरती ही कथा. आपल्याला ही कथा कशी वाटली हे आपल्या कमेंट्सद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास जरूर लाईक आणि शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण गोष्टीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.